आपण कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलंय. आता कांदा टाकूया. आपल्याला इथं बरिस्ता करायचा आहे. आपण कांदा तळून घेणार आहे बरिस्त्यासाठी. एकसारखं आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आपण एक साईडला बरिस्ता तळून घेतोय, दुसऱ्या साईडला भात शिजवून घेणार आहे. त्यासाठी टोपात पाणी घेतलंय, त्यामध्ये मीठ, तेजपत्ता आणि खडे मसाले टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण तेल ओतणार आहे. पाण्याला उकळी आली आपल्या. आपण इथे 1 तास तांदूळ भिजवून घेतलेला आहे. आता तो तांदूळ त्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहे. तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. आपला बरिस्ता आता तळत आलेला आहे. इथं आपला एक साईडला आपण बरिस्ता तळतोय, होत आलाय तळून, आणि एक साईडला आपण भात शिजत घातलाय. आपला बरिस्ता तयार झालाय. आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं आपला बरिस्ता आपण काढून घेतलाय एका प्लेटमध्ये. आपण ज्या तेलामध्ये बरिस्ता तळाय त्या तेलामध्ये आता भाज्या तळून घेणार आहे. सगळ्यात पहिलं गाजर. आपण भाज्या धुवून सुकवल्यात. इथं आपला भात शिजून तयार आहे. आता तो एका आपण चाळणीत गाळून घेणार आहे. आपलं गाजर तळून झाले. आता आपण काढून घेऊ. आता आपण फ्लावर तळून घेऊ. इथं आपलं फ्लावर तळून झालंय, आपण काढून घेऊ. आता त्यामध्ये आपण फरसबी टाकूया. आपली फरसबी तळून झाली आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये बटाटे टाकून घेऊ आपण. बटाट्यांना थोडासा जास्त वेळ लागेल तळायला. आपण सगळ्या भाज्या फास्ट गॅसवर तळून घेतलेल्या आहेत. इथं आपले बटाटे तळून झाले. आपण बटाटे मात्र मिडियम गॅसवर तळे, फास्ट गॅसवर नाही तळे, कारण त्याला वेळ लागतो ना तळायला. फास्ट गॅसवर तळे तर आतून शिजणार नाही, ते कच्चे राहतील, म्हणून मिडियम गॅसवर शिजून घेतलेत. आपण दही घेतले, त्यामध्ये धनिया पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला टाकणार आहे. आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. आपले तर मिक्स करून झाले. इथे आपण वाटाणा तळून न घेता शिजून घेतलेला आहे. आपण जे भाज्या तळलेले तेल आहे तेच घेतले. आता त्यामध्ये आपण जिरं आणि कांदा परतून घेऊया आपण. इथे आपल्याला कांदा फक्त मऊ करून घ्यायचा आहे, कांदा लाल करायचा नाही. आपला कांदा परतून झालाय, त्यामध्ये टमाटे टाकूया. आपण तेजपत्ता टाकायचं विसरलो होतो, आता तो टाकून घेतलाय. आणि आता 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ. आपण झाकण काढून बघू. आता त्यामध्ये आपण दही टाकून घेऊ. दह्यामध्ये जे मसाले टाकले होते, मिक्स केलेले दही, आणि मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण तळलेल्या भाज्या, इथे तळलेल्या भाज्या टाकून घेतल्यात आणि मिक्स करूया. सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स होतील या पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या. अगदी भाजीचा सुंदर कलर दिसतोय. दही घेताना आंबट नाही दही घ्यायचं. चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊ. आपण हे सगळे मिडियम गॅसवर शिजवून घेतले. आता त्याच्या आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक वाफ काढूया. आपण झाकण खोलून बघूया आणि मिक्स करून घेऊ. छान वाफ आली इथे आणि आपल्या सगळ्या भाज्या इथे छान शिजल्यात ग्रेव्हीत. आता आपण गॅस बंद करूया. आपण ज्या कढईमध्ये ग्रेव्ही शिजवली आहे त्यातली आपण ग्रेव्ही काढून घेतलेली आणि थोडीशी ग्रेव्ही खाली ठेवलेली आहे. आता त्याच कढईत आपण थर लावून घेणार आहे बिर्याणीचे. ग्रेव्ही त्यावर आपण भात टाकून घेणार आहे. आपण जो शिजवून घेतला होता भात, 80% शिजवलेला भात आहे हा. भात टाकून झाल्यावर त्यावर बरिस्ता टाकूया थोडासा. खूप कुरकुरीत बरिस्ता झाला इथे. त्यावर आपण पुदिना आणि कोथिंबीर कापून टाकली आहे. त्यावर आता परत ग्रेव्ही टाकणार आहे. एक थर ग्रेव्हीचा लावून घेणार आहे. आपण सगळीकडून ग्रेव्ही टाकून घेतली आहे. त्यावर परत भाताचा थर देऊया. इथे आपण 2 थर लावणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही थर लावा. अगदी एकच थर लावला तरी पण चालतं. खाली ग्रेव्ही आणि वरून भात टाकायचा.
भात सगळीकडून पसरून घेतला की त्यावर परत बरिस्ता, पुदिना आणि कोथिंबीर. आता यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर वापरू शकता, आम्ही नाही टाकणार कलर. आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊ. फ्राय पॅन ठेवले, त्यावर बिर्याणी आणि एक पॅक झाकण ठेवायचं आणि गॅस चालू करायचा. आपण इथं 5 मिनिटासाठी मोठा गॅस ठेवणार आहे आणि त्यानंतर 5 मिनिटांनी बारीक गॅस करणार आहे. इथे आपण दम देतोय, त्याच्यावर आपण खलबत्ता ठेवलाय वाफ नाही जावा म्हणून. आपण दम दिलेली बिर्याणी आहे त्याच्यावरचं खलबत्ता काढूया. झाकण काढून बघू, आपली बिर्याणी तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून दाखवतो तुम्हाला.